कोचीमध्ये राष्ट्रवादीच्या केरळ संघटना प्रतिनिधी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये पक्षाच्या सध्याच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा। ठाण्याच्या 3 हात नागा परिसरातील यू लूप या वाहतूक सुधारणा प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन। कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्केंसह अनेक पदाधिकारी उपस्थित। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जिल्ह्यामध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या महिला आणि बालकल्याण कार्यालयाचं केलं लोकार्पण। सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकारण तापलं। सोसायटी ठरावावरून कराडमध्ये 2 गटात जोरदार हाणामारी। पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल। सांगलीत शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा वादळी। संचालक ऐकून घेत नसल्याचं शिक्षकांचं म्हणणं, तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्यामुळे गोंधळ। अमरनाथमध्ये शासनाच्या जमिनीवरील 2011 पूर्वीची सर्व अनधिकृत घरं आता अधिकृत होणार। आमदार बालाजी किणीकर यांची माहिती। स्थानिक रहिवाशांच्या लढ्याला यश। यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर विद्यार्थी संघटना आक्रमक। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा। रायगडच्या महाड शहरामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्ते नतमस्तक। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच दिल्लीतील विद्यार्थ्यांचा विजय। काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांची प्रतिक्रिया। रत्नागिरीच्या नाणीज गावामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून वृक्षारोपण अभियान। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ। पाली ते साखरपा या 30 किलोमीटर परिसरामध्ये वृक्षारोपण। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये खासदार निलेश लंकेंनी घेतली अंकिताच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे अंकिता सांगेनं केली होती आत्महत्या। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये अंकिता सांगे नावाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या। नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप। आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीनं सुसाईड नोट लिहिल्याची माहिती। सोलापूरच्या विजापूर रोड जवळच्या रेल्वे ट्रॅकवर झोकून देत मायलेकींची आत्महत्या। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून तपास सुरू। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलानगर जंक्शन जवळ मोठा अपघात। भरधाव कारची 2 दुचाकींना धडक। अपघातामध्ये 2 ते 3 जण जखमी। वांद्र्यामधील प्रसिद्ध रंगशारदा हॉटेलवर ईडीची मोठी कारवाई। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून 332 कोटी 24 लाखांच्या 2 स्थावर मालमत्ता जप्त।